श्री ऋषि प्रभाकराय नमः। ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः। ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः। हरि ओम। श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम। जय गुरुदेव। जय गुरुदेव माँ। जय गुरुदेव। आता आपण या 9 दिवसाच्या सेशनच्या 8व्या दिवसावर आलेलो आहोत. बरंच काही वेगवेगळं तुम्ही शिकला आहात गेल्या 7 दिवसामध्ये. आज महत्वाचं शिकणार आहोत आपण की मेडिटेशन आणि हेल्थ यांचा काय संबंध आहे, किंवा मेडिटेशनचा हेल्थसाठी काय फायदा होऊ शकतो किंवा होतो का नाही होत. तर तुमच्या नोटबुकमध्ये मी काही प्रश्न विचारते, त्याची उत्तरं लिहा. तुम्हाला काय वाटतं ती, कारण तो क्लिअरन्स झाल्याशिवाय तुम्हाला मेडिटेशनचा आणि हेल्थचा काय संबंध आहे हे नाही कळणार आहे. तर तुमच्यासाठी, तुम्हाला हेल्दी फील होण्यासाठी लिहा. मला हेल्दी फील होण्यासाठी, मला हेल्दी फील होण्यासाठी माझ्या शरीरात आणि शरीराबाहेर, माझ्या शरीरात आणि शरीराबाहेर कुठल्या गोष्टींची मॅनेजमेंट करावी लागते. मला हेल्दी फील होण्यासाठी माझ्या शरीरात आणि शरीराबाहेर कोणत्या गोष्टींची मॅनेजमेंट करावी लागते. तुमच्या स्वतःसाठी काय करावं लागतं ते लिहा. मला फिलॉसॉफी नकोय. इन जनरल असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे, तुम्ही इकडे वाचलेलं ऐकलेलं नकोय. तुम्हाला स्वतःला हेल्दी फील होण्यासाठी तुम्हाला काय काय करावं लागतं, 1 2 3 4 लिहित जा खाली. आणि एक लिहिलं तर कोणीतरी अनम्यूट करून सांगू शकता, म्हणजे दुसऱ्याला विचार करायला ट्रिगर मिळेल. मी एक एक्झाम्पल सांगते तुम्हाला, मी काय एक्सपेक्ट करते तुमच्याकडनं, की रोज सूर्योदय सूर्यास्ताच्या मध्ये जेवणे हा माझ्यासाठी एक महत्वाचा इंटरनल हे आहे, की मी त्या वेळेत नाही जेवलं तर मी नाही जेवणार. सो माझी मॅनेजमेंट काय आहे, तर सूर्योदय सूर्यास्ताच्या आतमध्येच जेवणे ही मला मॅनेजमेंट करावी लागते. असं काही ऑटोमॅटिक घडत नाही, मला त्याची मॅनेजमेंट करावी लागते. हा एक एक्झाम्पल दिला मी. तसं तुम्हाला काय मॅनेज करावं लागतं, की जे नाही केलं तुम्ही मॅनेज तर मग ते त्रास देऊ शकतं, ते लिहा. मी सांगू एक योगा आणि बोला बोला. हा, योगा आणि स्ट्रेचिंग करावं लागतं, नाही तर मग माझी बॉडी स्टिफ होते. स्टिफ होते. योगा आणि एक्सरसाइज किंवा स्ट्रेचिंग करावं लागतं. ओके. कोणी एक नवीन लिहिलं तर तुम्ही अनम्यूट करा, म्हणजे मग एकमेकाला ट्रिगर मिळेल. अनम्यूट करा आणि बोला. मला 15 दिवसातून एकदा फास्टिंग करावं लागतं. 15 दिवसातनं एकदा फास्टिंग करावं लागतं, तर शरीर क्लीन होतं आणि मग ते तुम्हाला हेल्दी वाटतं. ओके. आणि त्या फास्टिंग मध्ये मला एनिमा घ्यावा लागतो. ओके, तो एनिमा घेतला तर मला ते चांगलं वाटतं. ओके, ठीक आहे. नेक्स्ट सुमित्रा. जय गुरुदेव मा. हा बोला. दररोज बोला. फिरणे 1 2 3 किलोमीटर तरी फिरल्याशिवाय बरं वाटत ओके, नाहीये. रोज वॉकिंग रोज करावं लागतं वॉकिंग. ठीक आहे. ओके. मला 2-3 दिवसातून एकदा आवळ्याचं ज्यूस घ्यावची इच्छा होतेच, नाहीतर ते काहीतरी वेगळं, आवळा ज्यूस म्हणा किंवा कारल्याचं ज्यूस असं तरी ज्यूस घेण्याची बॉडी हा. मांग करते, हो. बॉडी मागते तुमच्याकडे. ओके. हो. हा बोला सुमित्रा तुम्ही. मला सकाळी सूर्योदयापूर्वी म्हणजे 5:30लाच उठून माझं सकाळचं सगळं आवरून जिम मध्ये गेल्याशिवाय मला दिवस चांगला गेला असं वाटत नाही. जिम मध्ये जायला लागतं. ओके, व्हेरी गुड. आणि मला ना सकाळी उजेड व्हायच्या आत अंघोळ झाली पाहिजे, नाहीतर मग चिडचिड होतं. ते एक आहे. हा तुमची एक अंधारातच अंघोळ व्हायला पाहिजे असं. ओके,
ठीक आहे. ओके. अशोकजी, तुम्ही माझं अजून अपडेट एक केलंय, आहे. तुम्हाला काय दररोज सांगायचं सकाळी प्राणायाम केल्यावर दिवसभर फ्रेश वाटतं. छान वाटतं. सो प्राणायाम हा तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. महत्वाचा आहे. ओके. हो. हो. अजून मला कोणी? अजून एक ऍड रोज करायचंय. हा, ओके. रोज उषा बोला. उषा. मला हम्म. औषधे घ्यावी लागतात. सकाळी औषधं घ्यावी लागतात तर हेल्दी फील होतं. ओके. जय हो. गुरुदेव. या. मला 2 महिन्यातून एकदा एमसी ला गेलं की मग रेग्युलर साधना माझी छान होते, मेडिटेशन. एएमसी 2 महिन्यातनं एकदा केली की मग 2 महिने छान जातात. मग पुन्हा 2 महिने झाले की आठवण येते एएमसी ला जायला पाहिजे. ओके. सचिन, तुम्ही हात वर केलाय. हा, जय गुरुदेव. दररोज प्राणायाम आणि वेगस ऍक्टिव्हेशन आणि आठवड्यातून एक दिवस कमीत कमी 15 ते 30 मिनिट उन्हात जाणे. उन्हात जाणे. ओके. हे तुम्हाला आता सवय झाली आणि बॉडी मागते. हो, ओके. एक्झॅक्टली. हो. स्वाती, ठीक आहे. व्हेरी गुड. स्वाती. बीट कांजी पिलं की छान वाटतं. वेगस ऍक्टिव्हेशन केलं की चांगलं वाटतं. आणि परत आठवड्यातनं एकदा तरी का होईना पण असं फ्रेंड सोबत गप्पा मारल्या की छान वाटतं. ओके. कोणीतरी बॉडीच्या बाहेर आलंय. मी तुम्हाला विचारलं होतं दोन्ही, आत आणि बाहेर. व्हेरी बाहेर. गुड. बाहेर बाहेर पण तेवढंच महत्वाचं आहे. ओके. येस. निशामा, तुम्ही बोला. अनम्यूट करा. मा तुमचं म्यूट केलंय. अनम्यूट करा निशामा. हा. मी रोज सकाळी 5 म्हणजे न अलार्म वाजता उठते आणि उठले की अगोदर जागा फिक्स केलेली आहे तिथे मेडिटेशन करून घेते आणि झाल्यानंतर योगा वगैरे करते आणि 2 किलोमीटर फिरून येते. मेडिटेशन, योगा आणि वॉकिंग हे तुम्हाला सिक्वेन्सनी केलं की हेल्दी वाटतं. ओके. Healthy वाटतं. संजय. ओके. संजयजी. मला बऱ्याच वर्षापासून रेडिओवर गाणी ऐकायची सवय आहे. गाणी नाही ऐकले तर बोर वाटतं. हा, म्हणजे हे हॅपी नाही वाटत. आता तुम्ही हेल्दीवर ना हॅपीवर आलायत एक पॉइंटला की हेल्दी वाटण्यासाठी, मेंटली हेल्दी वाटण्यासाठी गाणी ऐकली की छान वाटतं. ओके. अर्धा एक तास तरी गाणी रेडिओचे ऐकले की बरं वाटतं. व्हेरी गुड. ओके. सीमा अत्रे, तुम्ही हात वर केलाय. जय अनम्यूट गुरुदेव. करा. बोला. जय गुरुदेव. इव्हिनिंग वॉकला गेल्यानंतर छान वाटतं आणि उपवास असेल त्याच्या दुसऱ्या दिवशी जर वमन केलं तर दिवसभर चांगला जातो. मग छान वाटतं. ओके. ठीक आहे. आणि कोणाला 1-2 जण अजून. हा, सविता बोला. मला सकाळी उठायला तर आवडतं पण मशीन काम मध्ये म्हणजे मी 8-10-15 दिवस मशीनवर नाही बसली तर मला करमत नाही. आणि तुमच्या क्लासला सुट्टी असेल तर ते पण वेगळंच वाटतं. म्हणजे ती एक सवय लागली. सवय लागली. कुंदामा, तुम्ही हात वर केला होता. बोला. ध्यान आणि जप केल्यानंतर परमात्म्याची आठवण केल्यानंतर ध्यान आणि जप केल्यानंतर छान वाटतं, हेल्दी वाटतं. गुड. सो आता हे का विचारलं असेल मी तुम्हाला, तर तुमच्या लक्षात नसेल आलं कारण हे सगळ्यांना माहिती आहे की आपण गेली काही दिवसांची स्वतःला सवय लावली आहे. सो लतामा, तुम्ही हात वर केलाय, सांगायचंय तुम्हाला काही? हो मी सकाळी जेव्हा सूर्योदयाच्या मला बिगर अलार्मची जाग येते बरोबर वेळेवर, आणि जेव्हा मी सकाळी तो सूर्य निघणार ती वेळ जर मला बघायला भेटली की माझा आनंद गगनात मावेना एवढी मी खुश होते. पक्ष्यांची आवाज, सूर्योदय बघायला, सकाळी त्या पक्ष्यांची चिवचिवाट ऐकायला, त्याच्याने माझं मन एकदम म्हणजे मला प्रकृतीच्या सानिध्यात जेवढं राहणार तेवढं मला छान वाटतं. इंटरनली पण आणि फिजिकली पण मी एकदम हॅपी असते. आणि त्याला माझी मेडिटेशनची जर स्थिती पण सांगितली तरी त्याच्यात काही जास्त नाही होणार. खूप खूप आभार, धन्यवाद. आणि तुमचा क्लास. ओके. व्हेरी नाईस. थँक्यू. मंगल, तू अनम्यूट केलंय, लवकर सांग. मला ना माइंडफुलनेसचे जे अभ्यास असतो माझा, दिवसातनं कोणत्याही वर्किंग मध्ये फुल त्याच्यामध्ये राहायचं आणि त्याची आता सवय लागली आहे. तर थोडंफार जरी नाही एखाद्या दिवशी असं विसरल्यासारखं वाटलं तरी असं असं वाटतं काहीतरी आपल्याकडनं चुकायले, कारण आपल्याला ही रोजची रुटीन करायची आहे. आणि स्वतःमध्ये सेल्फ ऑब्झर्वेशन, जे स्वतःच्या शरीरावरती सतत ध्यान घेऊन जाणं, त्याची पण एक सवय लागल्यासारखं झालं. ओके.
व्हेरी गुड. पण आता या तुम्ही सांगितल्या कशाचाही हेल्थ या डेफिनेशनशी काहीच संबंध नाहीये, हे लक्षात येत आहे का तुमच्या? हो. कारण हेल्दी होण्यासाठी तुम्हाला बाय डॉक्टरच्या डेफिनेशननी, हेल्थ या डॉक्टरच्या डेफिनेशननी काय आहे की तुम्हाला सतत फिजिकल, मेंटल, स्पिरिच्युअल, सायकोलॉजिकल वेल वाटणं. पण तुम्ही आता मला काय सांगितलं की मला या 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 वेळी वाटतं, म्हणजे बाकीच्या वेळी नाही वाटत का? हे केलं की वाटतं, असं आहे का हेल्थ ही काही वेळाची आहे का हेल्थ ही परमनंट गोष्ट असली पाहिजे आपल्याची? परमनंट गोष्ट असते मग, पण ते मन प्रसन्न की दिवस आणि हेल्थ सगळंच प्रसन्न असतं ना. पण ठीक आहे, आता सगळ्यांना म्यूट करा, आता ऐका तुम्ही मी काय सांगते. तर आता आपलं काय झालं ना की तुम्हाला SSY ज्यांनी केलंय त्यांना आठवत असेल हॅपीनेस क्लास. तू कधी हॅपी होती? मी हे झाल्यावर हॅपी होती, मी ते झाल्यावर होती. पण त्यानंतर हॅपी असणं याच्यात काही विशेष नाहीये ना आता, कारण तुम्हाला ज्याची सवय आहे ते तुम्ही नॅचरली करताय आणि मग तुम्हाला हेल्दी वाटतंय. पण ज्या दिवशी करू शकत नाही तेव्हाही हेल्दी वाटलं तर ती खरी हेल्थ आहे. बरोबर. ज्या दिवशी तुम्ही रोजचा प्राणायाम करताय, प्राणायाम केल्यावर छान वाटणं हे तर नॅचरल आहे, कारण आता तुम्ही स्वतःला त्याची सवय लावून घेतली आहे. पण मला आज प्राणायाम नाही करायला मिळणार आहे, मी रोजचं नाही म्हणत आहे, एखाद दिवशी मला प्राणायाम नाही करायला मिळणार आहे हे माहिती असून सुद्धा मी हेल्दी राहू शकते का? मग ती हेल्थ कुठली आहे? मग ती शरीराची थोडा डिस्टर्ब होऊ शकतं, पण बेसिकली माझं मन, कारण मला अनहेल्दी होण्याचा ट्रिगर कुठला आहे? शरीर कधीच ट्रिगर नाहीये. मला अनहेल्दी फील होण्याचा ट्रिगर हा शरीर कधीच नाहीये, तर ते माझं स्वतःचं मन आहे जे मला नाही आवडत आहे, असं का नाही झालं, हे मी ठरवलं होतं ते का नाही झालं. आपली जी एक्सपेक्टेशनची मोठी यादी स्वतःच्या आणि बाहेरच्या एक्सपेक्टेशनची, त्यातलं एखादं जरी काही नाही झालं तर आपल्याला डिस्टर्ब होत. आता एखाद्याला मला काय ते मूग पचत नाही, हा एक शारीरिक धर्म आहे की मला मूग खाल्ले की गॅस होतो. असं जर कोणाचं असेल तर त्यांना मुगाची डाळ खाल्ल्यावर किंवा स्प्राउट्स खाल्ल्यावरती पोट दुखतं, हे त्यांना कळलं. मग आता तुम्ही काय करणार, तर त्या मूग दिसले की तुम्ही ऑटोमॅटिक बाजूला होणार, कारण तुमच्या ब्रेननी रेकॉर्ड केलंय की हे मला काही जमत नाही. पण ब्रेन इतकं भयंकर आहे ना की जे आपल्याला त्रास देतं त्याचं पक्क रेकॉर्डिंग करतं आणि जे आपल्याला छान वाटतं त्याचं रेकॉर्डिंगच नाही करत. तुम्ही ऑब्झर्व करा तुमच्या ब्रेनला. तुम्हाला पटकन मी आता सांगितलं ना डोळे मिटा आणि अशा सगळ्या गोष्टी आयुष्यातल्या गेल्या 40-50 वर्षातल्या आठवा की केव्हा केव्हा तुम्हाला खूप छान वाटलं होतं, तर तुम्हाला 1, 2, 3, 4 अशा मोजता येतील. पण जर मी सांगितलं तुम्हाला की डोळे मिटा आणि अशा सगळ्या गोष्टी आठवा, किंवा आत्ता अशा माणसांना, अशा गोष्टींना, अशा सिच्युएशन्सना डोळ्यासमोर आणा की ज्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला होता, ते आपल्यासाठी खूप सहज असतं, कारण ब्रेनचं फंक्शनच असं आहे. ब्रेन असंच फंक्शन करण्यासाठी डिझाईन केलेलं आहे, कारण आपला ब्रेन आपला मॅनेजर आहे. म्हणजे एखाद्या ऑफिसमध्ये तुम्ही काम करताय, ओके, रोज तुम्ही वेळेत जाता, रोज तुम्ही चांगलं काम करता, रोज तुम्ही सगळ्या तुमच्या डिलिव्हरीज इन टाइम सबमिट करता, तुमचा मॅनेजर रोज तुम्हाला छान म्हणतो का? नाही म्हणत. पण एक दिवशी तुम्ही 2 तास उशिरा गेलात, मग मॅनेजर म्हणतो काय सांगता येत नाही, हे झालं नाही, ते झालं नाही, आणि तुम्ही म्हणतो तुम्ही असं विचारू शकता का रोज मी वेळेत येते, तुम्ही कधीच मला काही म्हणलं नाही, आज मी एक दिवस ओरडलं तर का ओरडताय तुम्ही? एक दिवस, आता तुमच्या घरातल्या मुलाचा रोज तो सगळं व्यवस्थित करतो, पण एक दिवशी त्याच्या हातातनं ग्लास फुटला, हातातनं पडला, आपण एक मोठी स्टोरी त्याच्या मागे, मी तुला किती वेळा सांगितलं हे करायचं नाही, इकडे जाऊ नको, खाली पाणी आहे. बघा आपलं मन कसं, आपला ब्रेन कसं ऍक्ट करतं ना, की जे आपल्यासाठी चांगलं आहे त्याच्याविषयी कदरच करत नाही, कारण ते तुम्ही करालच हे त्या ब्रेनला माहितीये.
मग आता जर तुम्हाला रोज सकाळी प्राणायाम केला की छान वाटतं हे कळलं, तर ब्रेनला माहिती आहे की तुम्ही उठाल, तुम्ही प्राणायाम कराल, याच्यासाठी मी काही करण्याची गरज नाहीये, ब्रेननी मध्ये यायचीच गरज नाहीये. पण जर तुम्हाला मध्ये आता केळीच्या सालावरनं एकदा तुम्ही घसरला होतात, आता तुम्हाला कुठेही दूर केळीचं साल दिसलं तरी ब्रेन तुम्हाला क्वेश्चन करतं, अरे त्या बाजूला जाऊ नको, हा या बाजूनी जा म्हणून. म्हणजे ब्रेनचं कामच हे आहे की जे घडणार नाहीये त्याच्या मागे जायचं, आणि जे नेहमी रेग्युलर आहे त्याच्या मागे जातच नाही ब्रेन, कारण त्याचं कन्स्ट्रक्शनच तसं आहे. लक्षात येतोय? हा जो एक अशी ड्युएल परिस्थिती आहे की ऍक्च्युली आपल्या ब्रेननी आपल्याला जे आवडतं त्याच्यासाठी मदत केली पाहिजे, पण आपलं ब्रेन आपल्याला ग्राह्य धरतं की हे करणारच आहे. जसं आपला मॅनेजर प्रत्येक रोज ऑफिसला रेग्युलर येणाऱ्याला मॅनेजरच्या काही डोक्यात सुद्धा येत नाही की हा येणार नाही आज असं, कारण त्याला माहिती आहे की हा माणूस रोज वेळेवर येतो. पण एखादा माणूस आहे जो रोज उशिरा येतो, सगळेजण काय म्हणतात, एखाद दिवशी तो माणूस वेळेत आला, आज काय सूर्य पश्चिमेला उगवला का, असं सगळे त्याला विचारतात, है की नाही? म्हणजे जे रेग्युलर घडतंय त्याच्याविषयी कोणी विचारपूस सुद्धा करत नाही, आणि एखादं काहीतरी अनकॉमन घडलं तर नेहमी विचारतात. आता तुमच्या आयुष्यामध्ये बघा तुम्ही, आता मी काय बेकरी प्रॉडक्ट खात नाही, मी बिस्किटं खात नाही, मी पॅकेज फूड खात नाही, आता तुमच्या मैत्रिणींकडे रिलेटिव्हकडे गेला की तुम्ही रेग्युलरली असं बोलता, त्यामुळे आता त्यांना सवय झाली आहे, ते देणार नाहीत तुम्हाला थोडे दिवसात. पण एखाद दिवशी तुम्हाला खूप भूक लागली आणि दुसरं काहीच मिळत नाहीये आणि समोर फक्त ती बिस्किट आहेत, मग काय करावं अशा वेळी? जग तुम्हाला देणार नाहीये, कारण त्यांना आता कळलंय की तुम्ही खात नाही. ही फार वाईट परिस्थिती असते. अशा परिस्थितीत स्वतःला हँडल करणं याला मेंटली हेल्दी म्हणतात. म्हणून तुम्ही जे लिहिलंय ना सगळं ते परफेक्टली फाईन आहे, ते तुम्ही करालच. पण आता आपल्याला काय बघायचंय की ऍडव्हर्स सिच्युएशनला कसं हँडल करायचं, कारण इल हेल्थ ही ऍडव्हर्स आहे. कुठल्याही शरीराला आजारी पडायचं असतं का? तुम्हाला कधीही वाटतं का, हा आता खूप 2 महिने झाले मी आजारीच पडली नाही, आता एखाद दिवस आज आजारी पडूया, असं होतं का कधी? पण कधीच होत नाही, कारण ही आपली गरज नाहीच आहे, आपल्याला ते वॉन्ट नाहीच आहे. सो माझ्यासाठी एक महत्वाचं काय लिहिलेलं आहे, आय शुड ऑलवेज बी हेल्दी, आय शुड ऑलवेज बी हॅपी. म्हणजे माणसाचा जन्म झालाय तेव्हा सुद्धा ते छोटं मूल रडलं तरी लोकांना आवडत नाही, त्याला आनंद म्हणजे काय, दुःख म्हणजे काय काही माहिती पण नाहीये. जन्मलेलं मूल आहे, ते रडायला लागलं तरी सगळे येतात, का रडतंय का रडतंय का रडतंय. आणि तुम्ही बघा सगळ्या आयांचा एक स्पेशल डायलॉग असतो, हसणारं मूल सगळे घ्यायला तयार असतात, मूल रडायला लागलं की आईकडे नेऊन देतात, हे बघ बघ तिला काय झालंय, तूच त्याला शांत करू शकते म्हणून, राईट? सो आपलं आयुष्य पण आपल्याशी असंच करतं की जोपर्यंत सगळं व्यवस्थित चाललंय तोपर्यंत आपल्याला कधी आजार येईल किंवा आपल्याला कधी दुःख होईल याची मनाला थोडीशी पुसटची सुद्धा जाणीव नसते, आणि ते ऍक्सेप्ट सुद्धा करायला तयार नसतं. मग आपल्या इल हेल्थचा ट्रिगर काय आहे, तर आपला हा गलथानपणा हाच आपल्या इल हेल्थचा ट्रिगर आहे की असं काही होईल, चाई चुकेल असं आपण अज्युमच करत नाही. आणि म्हणून खूप रेग्युलॅरिटी, किंवा ज्याला योग याच्यामध्ये यम नियम, म्हणजे यम नियम म्हणजे काय, तर इंटरनल रूल्स आणि एक्सटर्नल रूल्स. यम म्हणजे इंटरनल रूल्स, जे म्हणजे काय, तर युरिनची ब्लॅडर भरली की युरिन पास करणं हा यम आहे, आणि ती ब्लॅडर युरिन आउटपुट केल्यानंतर पाय धुणं हा नियम आहे. लक्षात येतात? मी एकाच वेळेच्या 2 गोष्टी सांगितल्या की ब्लॅडर फुल झाल्यावर टॉयलेटला जाऊन युरिन पास करणं हा यम आहे, कारण तो इंटरनल रूल आहे, तो शरीर धर्म आहे. आणि एकदा का युरिन पास केलं तर पाय धुणं आणि मगच घरात येणं हा मी केलेला नियम आहे, कारण मला तो एक्सटर्नली काहीतरी प्युरिफाय करायचंय म्हणून मी केलंय.
सो तुम्हाला आता यातले कुठले कुठले शरीर धर्म तुम्हाला माहिती व्हायला लागलेत. म्हणजे तुम्ही म्हणता ना मला आता शरीराशी मी बोलायला लागले, मला शरीर कळायला लागलंय. आता लिहा तुमच्या नोटबुक मध्ये तुमचे कुठले यम म्हणजे शरीर धर्म ऑटोमॅटिक व्हायला लागले, त्याच्यासाठी कुठले नियम तुम्हाला करावे लागत नाही. कुठले यम सहज व्हायला लागलेत. यम म्हणजे तुमच्या शरीरातल्या इंटरनल शरीराच्या नियम की जे व्हायलाच पाहिजे ते यम म्हणतात त्याला, की जे इंटरनल आहे. मी एक्झाम्पल दिलं तुम्हाला की युरिन पास करणं, फील जेव्हा येतंय की मला आता युरिन पास केलं पाहिजे, हे फील आलं की युरिन पास करणं, हा एक झाला यम. असे काय काय तुम्हाला तुमच्या शरीराचे घडतायत आणि ते ऑटोमॅटिक आहेत हे लक्षात यायला लागलंय. मगासारखंच एक एक लिहा आणि बोला हा, म्हणजे मग आपला वेळ खूप जाणार नाही. काही लोकांना ट्रिगरही मिळतो की हा हे एक आहे, हा मला पण हे होतंय असं. एक एक्झाम्पल मी दिलं तुम्हाला युरिन पास करणे. जेव्हा आपल्याला वाटेल ब्लॅडर फुल आहे तेव्हा जाऊन युरिन पास करणे, हा एक यम आहे. अजून काय काय तुमच्या शरीरातलं होतंय ते तुम्हाला समजायला लागलंय. शरीर धर्म शरीर करतच असतो, पण ते तुम्हाला समजायला लागलंय. येस सचिन बोला. भूक लागल्यावर झाली कडकड भूक लागल्यावर जेवण आहे. भूक लागणे हे तुम्हाला शरीराचा, जेवणे हा एक्सटर्नल आहे, पण भूक लागणं हे इंटरनल आहे. त्यामुळे यम काय आहे तर भूक लागलेली शरीराने तुम्हाला सांगणं, हा एक शरीराचा नियम आहे. कारण भूक लागली आणि शरीराने जर तुम्हाला कळूच दिलं नाही तर तुम्हाला कळणारच नाहीये. त्यामुळे शरीराचा इंटरनल एक रूल आहे की जेव्हा जेव्हा पोट एम्प्टी होईल तेव्हा तू गटनी ब्रेनला सिग्नल द्यायचा आहे. हे कुठलं कम्युनिकेशन आहे? बिटवीन गट आणि ब्रेन, आणि ते ब्रेनला तुमच्या समजतंय. हा तुमच्यासाठी झाला सहज नियम. ओके, तो सहज. ये शीलामा. रोज सकाळी उठल्याबरोबर माझं पोट रेग्युलर साफ होतं, कुठलाही त्रास नव्हता. मोशन, ऑटोमॅटिक मोशनला जायला लागतंय हे फील करणं आणि ते त्यावेळी होणं, हा तुमच्या शरीराचा आता धर्म झालाय, तो रूल झालाय शरीराचा इंटरनल. कारण तुम्ही 6:30-7ला जेवल्यामुळे तुमच्या शरीराला ऑटोमॅटिक, आणि तो शरीराचा खरा चांगलाच रूल आहे, आता तो पाळलाही जातोय आणि तो तुम्हाला कळतो पण आहे. व्हेरी गुड. अजून विशिष्ट वेळेला तहान एक एक लागते, तहान लागते, सकाळी तहान उठलं की तहान लागलेली लागते. जाणवते. ओके, तहान 10 लागलेली वाजता लागली. की ओके, झोप येते. झोप येण्याचं फिलिंग. 10 वाजले, 9:30 वाजले, नुसत्या जांभया देत नाही तर आता बास, बॉडी सांगते की डन फॉर द डे है ना, झोप आता झोपा, असं बॉडी सांगते. मेडिटेशन करताना शरीरात थकवा येतो. काम करताना ऐकू नाही आलं काय? थकतं ना तर शरीर सांगतं थोडा ब्रेक घ्या. बस थोडं थांबा आणि ब्रेक घ्या असं शरीर सांगतं. ओके, आता थकलंय शरीर, थकलंय, थोडा ब्रेक घ्या असं शरीर सांगतं. कंटिन्युअस काम करत राहिलं तर शरीर ब्रेक घ्या म्हणून सांगतं. ओके, मेडिटेशनची वेळ झाली की मेडिटेशनला बसायची. मेडिटेशनची वेळ झाली की आता मेडिटेशन करा म्हणून शरीर सांगतंय. पण 12 वाजले म्हणून मेडिटेशन करा तर मग तो इंटरनल नियम नाहीये, फिर बी तो एक्सटर्नलच आहे. पण जेव्हा आतनं शरीर म्हणतं तुम्हाला की आता मला एका पॉज करून एनर्जाइज करण्याची गरज आहे, ती झाली तुमच्या मेडिटेशनचा यम. पण वेळ झाली की जसं 12 वाजता लंच टाइम आहे म्हणून लंच टाइमला जेवणं, हा इंटरनल रूल आहे का एक्सटर्नल रूल आहे? एक्सटर्नल रूल आहे. लंच टाइम, ऑफिस मधला लंच टाइम झाला म्हणून जेवणं हा एक्सटर्नल रूल आहे, पण मला भूक लागलेली जाणवली म्हणून जेवणं हा इंटरनल रूल आहे. सेम वे जेवणाच्या आधी मेडिटेशन करणं हा रूल मेडिटेशनचा नाहीये, तो जेवणाचा रूल झाला. आता यातला फरक लक्षात घ्या. शरीर म्हणतंय की मला मेडिटेशन करा, हा जाणवणं म्हणजे ते माइंड म्हणतंय की आता मेडिटेशन मला करायचंय, ते इंटरनल आहे. आणि जेवणाच्या आधी केलं पाहिजे म्हणून मी मेडिटेशनला बसलीये, कारण आता मला
जेवायचंय तर तो एक्सटर्नलच रूल होईल, त्या जेवणाचा रूल फॉलो होईल, मेडिटेशनचा नाही. पण ठीक आहे. आज काय झालं की मला भूक एवढी नव्हती लागलेली, म्हणजे 12:30 पाऊणच्या दरम्यान मी जेवते, पण 12ला 5 कमी असतानाच मला इतकं मेडिटेशनला बसायची इच्छा झाली होती. मग मी So घड्याळात good. बघितलं की म्हटलं अजून 12 पण नाही वाजलेत, असं झालं ते. म्हणजे मग म्हणजे बरोबर आहे, मग तो यमच झाला, कारण तुमचं बॉडी सांगते तुम्हाला की आता ध्यान करा म्हणून. ओके. पण म्हणून तुम्ही मेडिटेशन केल्या केल्या जेवलं पाहिजे असं नाहीये. हा खूप महत्वाचा आहे. गुरुजी सांगतात, गुरुजींनी सांगितलेला रूल काय आहे, जेवणाच्या आधी ध्यान करा. ध्यान केल्या केल्या जेवा असं सांगितलंय का? नाही नाही. पण आपण काय करतो, आता ध्यान झालं, आता मी जेवू शकते, तर ते कधीही जेवू शकते. मेडिटेशन तुम्हाला शरीर वाटेल तेव्हा करा, आणि त्याच्यानंतर जेव्हा भूक वाटेल तेव्हा जेवा, तर तुम्ही दोन्ही शरीराचे यम फॉलो करताय. ओके. आपण आतापर्यंत एकच बाजू त्याची फॉलो करत होतो की जेवणाच्या आधी मेडिटेशन केलं पाहिजे. आता 2 रूल आपल्याला ऍड झाले. जेवणाच्या आधी पण मला पाहिजे तेव्हा बॉडी मेडिटेशन मध्ये जाऊ शकली पाहिजे, आणि जेव्हा भूक लागेल त्याच्यानंतर तेव्हा मी जेवू शकते. राईट. गुड. मला ना पोथी आणि जप करायची जबरदस्त आतून इच्छा होते. गुड, व्हेरी गुड. तर तो तुमचा यम आहे, तो सगळ्यांचा नाहीये, तो शरीर धर्म नाहीये. तर तो आता यातला फरक लक्षात घ्या. युरिन सगळ्यांना पास होणं हा शरीर धर्म आहे, पण आता तुम्हाला पोथी वाचायची सवय आहे, किंवा कोणाला तरी म्युझिकची सवय आहे, सविता म्हणलं तसं त्यांना काय मशीनवर बसायची सवय आहे. हे सगळे काय झाले, तुमच्या मनाचे इंटरनल यम झाले, की ज्याच्यानी तुम्हाला छान वाटतं, आणि तो तुमच्या शरीराकडनं करवून घेतं. तो कोण आहे करवून घेणार? तर ते तुमचं मन आहे. आता तिथं तुमचं मन आहे. आता त्यात म्हणजे तुम्ही पोथी वाचताना मन तुमचं पोथीमध्ये, स्वयंपाक करणं कोणाला आवडतं त्यांचं ते स्वयंपाक करताना स्वयंपाकामध्ये मन आहे, शिवणं कोणाला आवडतं ते, टीचिंग कोणाला आवडतं त्यांचं मन तिथे आहे. म्हणजे हा शरीर धर्म नाहीये, तर तो मनाचा धर्म आहे. आज मी तुम्हाला 3 वेगवेगळे धर्म शिकवणार आहे. एक झाला शरीर धर्म, आता यांनी छान एक्झाम्पलनी आपल्याला नेक्स्ट याला आणलंय मनाचा धर्म. मग मनाचे सगळे धर्म ऍक्च्युली आपल्या शरीराला प्रोसेस करण्यासाठी ट्रिगर करतात. ओके. म्हणजे ज्याला तुम्ही संस्कार म्हणता, तुमच्या घरचे संस्कार, तुमच्या ऑफिसचे संस्कार, तुमच्या आजूबाजूचे संस्कार. सो संस्कार काय करतात आपल्याला, आपल्या शरीर हे सगळ्यांना सारखं आहे. शरीराचे धर्म आहेत ते, मग तुम्ही ख्रिश्चन असा, मुस्लिम असा, हिंदू असा, इंडियन असा, अमेरिकन असा, चायनीज असा, युरिन पास करणं याच्यात काही वेगळं होणार आहे का? नाही. भूक लागण्यात काही वेगळं होणार आहे का? नाही. तहान लागण्यात काही वेगळं होणार आहे का? नाही. मग कुठलंही शरीर हे सेम फॉलो करतं, ते झाले शरीर धर्म. मनाचे धर्म काय आहेत, तर जे आपण शिकलोय, जे आपण एक्सटर्नली अडॉप्ट केले, शिकलो, आणि आता ते आपले धर्म झाले. म्हणजे मी सांगितलं तसं घरात आल्यानंतर जुन्या घरामध्ये कसं होतं, बाहेर पाय धुवायचे आणि आत यायचं, कारण आपण घरामध्ये चाललोय, तर बाहेरची जी घाण काय आहे ते आत न्यायचं नाही. आजकाल काय आहे, तुमचं बाथरूमच आतमध्ये आहे घरामध्ये, त्यामुळे आत जाऊनच पाय धुवावे लागतात. पण लोक सवयीनी तसं पण करतात, घरात गेलं की पहिलं पूर्ण बेडरूम मध्ये असलेल्या बाथरूम मध्ये जातो आपण. पण हे काय झाला, हा मनाचा रूल आहे. तर आता मनाचे रूल लिहा तुमचे, की जे तुमचे संस्कार आहेत, आणि ते प्रत्येकाचे वेगळे असू शकतात, कारण आता हे तुमचे इंडिपेंडंट आहेत. पहिले जे आपण लिहिले ते सगळ्यांसाठी सेम आहेत. मग कोणाला काय सकाळी उठल्यावर गाणी ऐकायला आवडतील, कोणाला मंत्र ऐकायला आवडतील, कोणाला पक्ष्यांचा आवाज ऐकायला आवडेल, व्हॉट एव्हर वे. तर तुमचे स्वतःचे मनाचे कुठले नियम आहेत की जे तुम्हाला केलं की तुम्हाला हेल्दी वाटतं, छान वाटतं, हॅपी वाटतं. आणि हेल्थ आणि हॅपीनेस हे एकच आहे आपल्यासाठी. आता जी आमच्याकडे जे आहे ना, जैन धर्माचे आहेत ना, सकाळी झूम चॅनल वरती दररोज अभिषेक वगैरे असतो 6 वाजता, पारस चॅनल, आणि दुसरे 7:30. ते बघितल्याशिवाय मग माझं मन असं अस्थिरच राहतं. एक्झॅक्टली. तर हा तुमचा झाला संस्कार.
ओके, पण तो सगळ्यांचा असण्याची गरज नाहीये, राईट. हा तुमचा इंडिव्हिज्युअल आहे. तुमच्या घरातल्या 10 जण असली तरी सगळ्यांचा नसेल तो 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 10 मध्ये सुद्धा तुमच्या एखाद्याचा असू शकतो. पर्सनल आहे माझं. दॅट्स परफेक्टली फाईन. पण तो तुम्ही फॉलो करणं ही तुमच्या मेंटल हेल्थची गरज आहे. सी, आता पहिला पार्ट आहे फिजिकल हेल्थ. आता तुमचे जे संस्कार आहेत ते आता चूक बरोबर असं काहीच बोलत नाही आपण याच्यामध्ये, पण जे तुमच्या मनाची घडण आहे, जी तुमचे संस्कार आहेत, जसे तुम्ही वाढले आहात, जसा तुमचं सराउंडिंग आहे, त्या सराउंडिंगमुळे आणि आपण काही शिकतही राहतो. आपण नवीन नवीन काही शिकतही राहतो. म्हणजे मी तुम्हाला जेव्हा सांगितलं की वेगस टोन वाढवायचा आहे, वेगस नर्व ऍक्टिव्हेशन करा, तर ते तुम्ही एक 4-5 महिन्यापासून स्वतःला त्याची सवय लावलीत आणि तो आता तुमचा शरीर धर्म तुम्ही करायला लागलात, कारण तुम्हाला ते जाणवायला लागलं. पण तो सगळ्यांसाठी असणारा कॉमन धर्म नाहीये, तो मी ठरवलेला माझा धर्म आहे असं तुमच्यासाठी. या दोघातला फरक लक्षात घ्या. सो शरीर धर्माला कोणाला चॉईस नाहीये, ते आपल्याला शरीराला ऐकायचं आहे. पण मनाचे जे धर्म आहेत ना, त्या मनाच्या धर्मांना आपल्याला प्रॅक्टिस लागते, रेग्युलॅरिटी लागते, आणि ते तुटलं तरी आपल्याला ब्रेक घेऊन पुन्हा सुरू करता येतं. आता यांनी सांगितलं की सकाळी चॅनलवरती काहीतरी टीव्हीवर बघतो आम्ही, पण जर तुम्ही काहीतरी सपोज थायलंडला गेलात की ते टूरला गेलात 10 दिवसाच्या, मग तिथे पण टूरचा टाइम सोडून तुम्ही तो चॅनल बघणार आहात का? नॉट नेसेसरी ना, नॉट नेसेसरी, राईट. किंवा आता तुमच्या काय घरी पाहुणे आलेत आणि मग तुम्हाला काही ते तुमचे जे काही मनाचे रेग्युलर ठरलेत ते एखाद दिवशी नाही करतायत, कारण तुमच्याच घरामध्ये कोणाचं तरी लग्न आहे, कोणाचं काहीतरी फंक्शन आहे, घराची काय वास्तुशांत आहे, असं काही आहे की ज्यात तुम्ही इन्व्हॉल्ड आहे, लोक पण इन्व्हॉल्ड आहे. मग अशा वेळी आपण काय करतो? या मनाच्या धर्मांना थोडीशी मुरड घालतो, आणि दॅट ऑल्सो परफेक्टली फाईन. पण त्याला आपण सोडून नाही दिलंय. आपण म्हणलंय की मी याला काय घेतलंय? ब्रेक घेतलाय. पण शरीर धर्माला ब्रेक घेता येईल का? नाही. आणि तो आपण घेतलाय. पाणी कमी प्यायलंय, कधी कधी युरिन आपण कधी कधी पास नाही केली आहे, कारण काही ऍडजस्टमेंट केली आहे. आपल्या डिसीजचा पहिला प्रॉब्लेम सुरू कुठे होतो? पण शरीर धर्माला जर आपण पाळलं नाही तर ते आपल्याला शरीर एक्सक्यूज करत नाही. मनाच्या धर्माला पाळलं नाही तर वाईट वाटतं जर आपण ते सुरू करू नाही शकलो तर. पण एक छोट्या ब्रेक नंतर पुन्हा तुम्ही रिस्टार्ट केलं की सेम हॅपीनेस परत येईल. सो कुठलाही तुमचा यम किंवा नियम जेव्हा जेव्हा तुटतो तेव्हा तेव्हा तुम्ही आयदर फिजिकली, मेंटली, सायकोलॉजिकली किंवा स्पिरिच्युअली इल हेल्थ एक्सपिरियन्स करता, अनइझी एक्सपिरियन्स करता, आणि वेल बिईंग नाही वाटत. सो स्पिरिच्युअल वेलबिईंग म्हणजे काय की मेडिटेशन मी करू नाही शकले, काही जागाच नव्हती बसायला, कुठं गेलो होतो सगळीकडे नुसतं पाऊस पडत होता, मला बसायलाच जागा मिळाली नाही. सो स्पिरिच्युअली इंटरनली वाईट वाटतं. किंवा पूजा, किंवा त्यांनी म्हणलं तसं पोथी नाही करायला मिळाली, तर स्पिरिच्युअली तुम्ही इल हेल्थ वाटतं, वेलबिईंग नाही वाटत. सो एव्हरी डिस्टर्बन्स इज ऍक्च्युअली अ प्रॉब्लेम, वेदर फिजिकल, मेंटल, स्पिरिच्युअल, इमोशनल किंवा सोशल. ओके. आणि सोशल डिस्टर्बन्स आपल्या मेंटल डिस्टर्बन्सला कारणीभूत आहे. सोशल डिस्टर्बन्स आपल्या मेंटल डिस्टर्बन्सला कारणीभूत आहे. का? तर मी एक्सपेक्ट केलंय की लोकांनी असं म्हटलं पाहिजे आणि लोकांनी असं नाही म्हणलं पाहिजे. दोन्हीचे रूल आपणच सेट केले. बरोबर आहे? असं कसं मला म्हणू शकतो तो? याच्याने आपण डिस्टर्ब होतो. तो माणूस म्हणून निघून गेलाय. किंवा एखाद्याने काहीच हाय हॅलो म्हणलं नाही. आता तुमचा रेग्युलर मॉर्निंग वॉकच्या जातानाचा दिसणारा माणूस आहे, तो बिचारा त्याच्या काहीतरी टेन्शन मध्ये, तो फास्ट फास्ट चाललाय आणि तुम्हाला त्यांनी आज गुड मॉर्निंग म्हणलं नाही, तर असं वाटतं काय झालं याला, काय आज काही बोलतच नाही, असं नाही तसं नाही. म्हणजे एक छोटीशी ऍक्टिव्हिटी जी एक्सटर्नल आहे, ज्याचा ऍक्च्युली आपल्या शरीराशी, आपल्या हेल्थशी काही संबंध नाही, ती आपण आपल्या मनाचं जे एक्सपेक्टेशन ठेवलंय ते ब्रेक झाल्यामुळे अख्खा दिवस काही लोकांचा खराब जातो. आणि मग ते म्हणतात सकाळी कोणाचा चेहरा बघितला कोणाच ठाऊक. आपण केलेल्या सगळ्या प्रॉब्लेमचं खापर
कोणावर तरी छान फोडण्याची आपल्याकडे, त्याला म्हणतात पासिंग द बक. म्हणजे स्वतःचे एक्सपेक्टेशन अपसेट झालंय म्हणून. मग या सगळ्या स्थितीमध्ये वेदर माझं एक्सपेक्टेशन ठेवू नये असं मी म्हणत नाहीये, पण मला ट्रिगर काय आहे तर माझं असलेलं एक्सपेक्टेशन सॅटिस्फाय नाही झालं तर, आणि माझं एक्सपेक्टेशन चुकीचं कोणीतरी माझ्याशी वागलं तर, या दोन्हीमुळे सो मेन ट्रिगर शरीराचा नाहीये. इंटरनली शरीर तुम्हाला उगीच काही करू देत नाही. ऍक्च्युली आपण इतकं शरीराला अब्यूज करतो, इतके वेळा शरीराशी वाईट वागतो. कधी शरीराने म्हणलंय का तुम्हाला की आज खाऊनच बघ, मी जाऊच देणार नाही आतमध्ये अन्न? खूप रेअरली असं होतं की घातल्यानंतर सगळं बाहेर येत. खूप रेअरली असं होतं की तोंडाला चवच नाहीये. पण तेव्हा सुद्धा शरीर तुम्हालाच प्रोटेक्ट करण्यासाठी सांगतंय की आतमध्ये काहीतरी गडबड आहे. शरीर आपल्याशी कधीच दुष्टपणे वागत नाही, पण आपण मात्र दरवेळी त्याच्याशी आपला कोणतरी शत्रू असल्यासारखं वागतो. ना अख्खं जग माझा मित्र आहे, माझं शरीर माझा शत्रू आहे, असं वागलंय की नाही आपण गेली 40-50 वर्ष? खूप वेळा. पण तरी सुद्धा शरीराने आपल्याला आजारी ठेवलं, पण बाकी काही त्रास नाही दिला. आणि तो आजार सुद्धा आपल्याला ते सांगत होतं दरवेळी, अरे बघ जरा, अरे बघ जरा. आजकाल आपल्याला काय आले, पॅरामीटर्स आले ते बघायला. पण पॅरामीटर्स पर्यंत जायचं नसेल तर आपल्याला या एक्सटर्नल मधनं जायला पाहिजे, बाहेर यायला पाहिजे. मग हे जे ट्रिगर्स आहेत, हे जे मेंटल ट्रिगर्स, इमोशनल ट्रिगर्स, बाहेरनं आलेले ट्रिगर, जर आपल्याला त्यातनं वाचायचं असेल तर बेस्ट मेडिसिन इज मेडिटेशन. बाहेरनं येणाऱ्या डिस्टर्बन्सला पासनं स्वतःला वाचवायचं असेल तर बेस्ट मेडिसिन इज मेडिटेशन. आणि मग ते ज्याला जमलं, म्हणून तुमच्या लक्षात येईल मेडिटेशन केल्यानंतर उठून कोणाशी भांडूच शकत नाही तुम्ही, कारण तुमचं माइंड इतकं तरल झालंय, शांत झालंय. हे बोलू दे, त्याला काय बोलायचं ते, किती बोलेल थोडा वेळ. आणि त्या माणसाला कळतच नाही, हा भांडतच नाही, याच्याशी कसं भांडावं आता? कारण भांडण्यासाठी दोघं पार्टिसिपेट व्हावी लागतात. आणि जिथे तुम्ही स्वतःचं पार्टिसिपेशन बंद करता, संपलं ना त्या माणसाला. तुम्ही काय, द वॉर इज डिफिटेड विदाउट एनी मिसाईल्स. आणि मेडिटेशन किंवा शांत राहणं हे इतकं मोठं मेडिसिन आहे. आपल्या मोदीजींना बघितलं असेल तुम्ही, आज मोदीजींचा वाढदिवस आहे, तर मला छान वाटतंय त्यांच्याविषयी सांगायला. ट्रम्प ढम ढम ढम, हे टेरिफ ते टेरिफ बोलतंय. मोदीजी एक शब्द बोलले, तुला काय करायचं ते कर, मला काय करायचं ते मी करीन. आता कोण भांडय? काय झालं फायनली? तो येऊन हॅपी बर्थडे मोदीजी म्हणून सकाळी फोन केला त्यांनी. सो फॅन्टास्टिक ना. असं जर आपण राहू शकलो तर त्याला म्हणतात की तुमच्या कमळाच्या पानावरचं पाणी. कमळ आहे चिखलामध्ये, सगळं खराब आहे आजूबाजूला, पण कमळ फुलू शकतं. आणि तुम्ही सुद्धा, सगळं जगात वाईट असलं, म्हणून मी खूप वेळा कोणी मला सांगायला क्लासमध्ये किंवा बाहेर सुद्धा सुरुवात केली ना, हे असं झालं म्हणून ते तसं, मी म्हणते चला थांबा, कचऱ्यात खाली नाही जायचंय, आपण आपल्या पानांपाशी थांबूया, वरचं कमळच बघूया, हे शिका. आणि हे करण्यासाठी मेडिटेशन खूप मदत करतं आपल्याला. कारण मेडिटेशन काय करतं तर मनातला कचरा काढून टाकतं. जसं तुम्हाला वेगस नर्व ऍक्टिव्हेशन किंवा तुम्ही बीटरूट कांजी किंवा सात्विक आहार, याच्यानी काय होतं, शरीरातला कचरा निघून जातो. पण शरीरातला कचरा काढून हॅपीनेस येत नाही, हेल्थ येऊ शकते फिजिकल. पण फिजिकल, मेंटल, स्पिरिच्युअल, सोशल, सायकोलॉजिकल हेल्थ पाहिजे असेल तर विथ फूड मेडिटेशन तितकंच महत्वाचं आहे. ठीक आहे, तर आपण सगळे मिळून एक 5 मिनिटाचं मेडिटेशन करूया आता, गाइडेड मेडिटेशन. मी फक्त छोट्या इन्स्ट्रक्शन देणार आहे तुम्हाला, आणि त्यातनं बाहेर आल्यावर तुम्ही बघा की आत्ता तुम्ही जे काही लिहिलं ना, माझे हे प्रॉब्लेम ते प्रॉब्लेम, काहीच जगात प्रॉब्लेम नाही आहे, सगळं फॅन्टास्टिक आहे असं दिसायला लागू शकतं. Just sit straight, close your eyes. सरळ ताट बसा. पाठीला सपोर्ट पाहिजे असला तर घेऊन बसा, पण 3-4 मिनिटच करणार आहे आपण.
जास्त नाही करणार आहे, पण पाठीला सपोर्ट मिळाला तर बेस्ट. पाठ ताठ ठेवा, डोकं मात्र सपोर्ट घेतला तर टेकवू नका. डोळे बंद करा. चष्मा वगैरे असेल तर काढून ठेवा. 3 वेळा ओमकार म्हणणार आहोत आपण. डोळे बंदच ठेवा. श्वास उच्छ्वास शरीरामध्ये हवा येतीये आणि बाहेर जातीये याच्यावरती लक्ष द्या. जस्ट ऑब्झर्व युअर ब्रेथ, इनलेशन एक्झलेशन. श्वास एक्झेल केल्यानंतर काही वेळ थांबा आणि इनहेल करू नका. थोडा वेळ जस्ट श्वास शरीरामध्ये नसलेल्या स्थितीमध्ये काही सेकंद थांबा. पूर्ण एक्झेल करून थांबा. श्वास ऑटोमॅटिक सुरू होईल, आतमध्ये जाईल, तेव्हा त्याच्यासाठी काही करायची गरज नाही. दरवेळी श्वास बाहेर सोडल्यानंतर जो शरीरातला एम्प्टीनेस आहे त्याला ऑब्झर्व करा. तुमची कपॅसिटी होल्डिंगची संपेल तसा ऑटोमॅटिक श्वास आत येईल. श्वास जेव्हा तुम्ही रोखत आहात तेव्हा तुमच्या विचारांचं काय होतंय त्याला ऑब्झर्व करा. विचार पण मनातले रोखून जातात, थांबून राहतात. हा श्वास उच्छ्वास आता नॉर्मल सहज होत राहू दे. आता कुठेही श्वास थांबवू नका, पण स्वतःच्या मनाला सांगा की मी जसा आहे तसा खूप छान आहे, आनंदी आहे. माझं शरीर जसं आहे तसं मला आवडतं. आय लव्ह माय बॉडी. आय लव्ह माय सेल्फ. माझं स्वतःवरही खूप प्रेम आहे. मी जसा आहे तसा सुंदर आहे. मी जसा आहे तसा हेल्दी आहे. या शरीराबरोबर एक आनंदी रिलेशन असल्याचं एक्सपिरियन्स करा. तुमच्या शरीरातला प्रत्येक सेल, तुमच्या शरीरातला प्रत्येक अवयव तुमच्याशी कम्युनिकेट करत आहे. तुमच्या शरीरातला प्रत्येक अवयव त्याच्या त्याच्या जागी व्यवस्थित आहे आणि त्याचं काम तो व्यवस्थित करत आहे हे ऑब्झर्व करा. श्वास जसा आत जातोय तेव्हा शरीरा आत जाणारी हवा एक्सपिरियन्स करा. त्याच वेळी शरीराच्या बाहेर असलेली हवा ही एक्सपिरियन्स करा. तुमचं मन ही हळूहळू शांत होत आहे आणि आता तुमचं मन
तुमच्या कंट्रोलमध्ये आहे. तुम्ही जे सांगता तेच मन करत आहे याचा अनुभव घ्या. आनंदी होण्यासाठी मला काहीही स्पेशल करावं लागत नाही. मी आत्ता या क्षणी खूप आनंदी आहे. मी आनंदाचा अनुभव घेत आहे. हे तुमच्या मनाला सांगा आणि तुमच्या ब्रेन मध्ये रेकॉर्ड करा की टू बी हॅपी आय हॅव टू डू नथिंग स्पेसिफिक. To be healthy at this moment, I have to do nothing specific. Just be with yourself. Slowly bend your head down, look downwards. Open your eyes and look at yourself. थोडंसं डोकं बेंड करून स्वतःकडे बघा डोळे उघडून. आणि या शरीरावर माझं किती प्रेम आहे, या मनावर माझं किती प्रेम आहे, हे शरीर माझं आहे असं म्हणून मी कितीतरी वर्ष जगत आहे. आणि आय एम हॅपी विथ द बॉडी आय गॉट. माझ्याकडे जशी आहे त्या शरीराशी, त्या मनाशी, त्या धर्माशी, त्या आनंदाशी मी समरूप आहे याची जाणीव करून हळूहळू डोळे उघडा. रब युअर हँड्स, massage your face, massage your body. नेहमी मेडिटेशन मधून ज्यांना मेडिटेशनची सवय आहे, मेडिटेशन मधून बाहेर आल्यावर स्वतःकडे असं बघा जसं तुम्ही नवीन ड्रेस घातल्यावर आरशात बघता ना, आपण स्वतःलाच बघून खुश होतो की ड्रेस छान दिसतोय पेक्षा मला तो ड्रेस छान दिसतोय. तसं रोज मेडिटेशन मधून बाहेर आल्यावर इट्स लाईक अ न्यू बॉडी. यु नो, सकाळी उठल्यावरती इट्स लाईक अ न्यू डे. तसं तुम्ही स्वतःकडे बघायला लागलात तर यू विल रिव्हर्स इन युअर एज. यू विल नेव्हर एज अप, यू विल एज बॅकवर्ड्स. कारण कधी आपण म्हातारे होतो, कधी आपण एज अप होतो तर जेव्हा आपल्याला वाटतं की हे शरीर आता जुनं व्हायला लागलंय. पण जर तुम्ही रोज दर दिवशी सकाळी उठल्यावर व्हॉट अ फंटास्टिक डे, काय मस्त आहे माझा लाईफ, काय मस्त आहे माझं शरीर, काय मस्त आहे सगळं, जे आहे ज्या स्थितीत आहे तसं मी ऍक्सेप्ट करायला तयार आहे, हे लहान मुलासारखं तुम्ही रिव्हर्स व्हायला लागाल. एज विल स्टार्ट रिव्हर्सिंग, हॅपीनेस विल स्टार्ट, यू विल बिकम अ पॉवर हाऊस ऑफ हॅपीनेस. तुमच्या सान्निध्यात लोकांना आनंदाचा अनुभव येणं हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुम्ही स्वतःला ऍक्सेप्ट करता. पण आपण जग मला ऍक्सेप्ट करत नाहीये म्हणून खूप वेळा दुःखी होत राहतो. त्याची गरजच नाहीये. आणि जेवढे दिवस मिळाले, जेवढं मिळालंय वेळ, तो क्षण आनंदात घालवणं, दॅट्स ऑल लाईफ मीन्स, दॅट्स ऑल हेल्दी मीन्स. मग आता मला हे पॅरामीटर, ते पॅरामीटर, हे मिळालं का नाही, ते मिळालं का नाही, नथिंग मॅटर्स. पण याचा अर्थ असा नाहीये की तुम्ही जे ठरवलेले ते यम नियम फॉलो नाही करायचे असं नाहीये. ध्यान, धारणा, समाधी सगळं करायचंय. पण त्याचा बॅकबोन काय आहे तर आय एम ओके विथ मायसेल्फ. यु नो, गुड. सो मेडिटेशन आणि हेल्थचा हा खूप महत्वाचा आहे. मेडिटेशननी काय होतं तर सगळा कचरा मनातला क्लीन होतो बेसिकली. आणि म्हणून मला आज पीपीटी पण दाखवायचं नव्हतं, कारण तुम्ही पुन्हा त्याला लिमिट कराल की हे का ते का ते का. आय वॉन्टेड यू टू गो विद इन. माझ्याकडे खूप मटेरियल आहे दाखवायचं तर. पण जेव्हा मी ठरवलं की मला नाही, तुम्हाला आज स्वतःच्या आत घेऊन जायचंय, कारण तुम्ही आता या 7 दिवसात खूप पायऱ्या चढून आलायत, सप्तपदी झालेली, आता स्वतःशी विवाह करा. दिस इज अ मॅरेज ऑफ यू विथ युअर सेल्फ, विच इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. आणि हे मॅरेज चांगलं असेल ना तर जगातली सगळी मॅरेज हॅपी राहतं.
यू हॅव प्रॉब्लेम विथ एव्हरीवन बिकॉज यू हॅव प्रॉब्लेम विथ युअर सेल्फ. असंच म्हणलं जातं. कोर्टात पण हेच सांगतात ते, पण आपल्याला मान्य होत नाही. कुठल्या कोर्टात? मी लॉच्या कोर्टात नाही म्हणते, वरच्या कोर्टात. प्रॉब्लेम दुसरं कोणीच नाहीये, प्रॉब्लेम हा माझा मीच आहे. असं जर एकदा लक्षात आलं तर थिंग्स विल बी मच बेटर. गुड. सो आता तुमचा एक्सपिरियन्स शेअर करा. याच्यातनं बाहेर आल्यावर व्हॉट काइंड ऑफ क्लिअरन्स हॅज हॅपन? विचार पूर्ण थांबले होते मा. पूर्ण थांबले. काहीच मनात, एकही विचार मनात येत नव्हता. मन खूप शांत झालं आणि बाहेर यावंसं वाटत नव्हतं. जेव्हा तुम्ही सूचना देत होता त्याप्रमाणे फक्त चाललेलं होतं. खूप छान वाटलं, खूप छान वाटलं. तुमच्या शब्दांवर लक्ष होतं, कॉन्सन्ट्रेशन होत होत. झोप झाल्यासारखी वाटली. काय झाल्यासारखं वाटलं? झोप झाल्यासारखी. झोप झाल्यासारखं वाटलं. ओके. शून्यकामध्ये काही विचारच येत नव्हते. एक्झॅक्टली, दॅट इज व्हॉट हॅपन्स. आणि म्हणून तुमचा प्राणायाम बिकम्स मेडिटेशन इफ यू डू इट प्रॉपरली. पण खूप लोक प्राणायाम पण एक्सरसाइज सारखं करतात. सो देर आर 2 वेज ऑफ डुईंग प्राणायाम. प्राणायाम तुम्ही जिम सारखा करू शकता, प्राणायाम तुम्ही मेडिटेटिव्ह करू शकता. सो प्राणायाम मेडिटेटिव्ह म्हणजे काय, तर त्या शून्यकामध्ये आणि कुंभकामध्ये. कुंभकामध्ये तुमच्या मनामधले जे अनावश्यक विचार आहेत ते क्लीन होतात, ते सगळे यायला पाहिजेत बाहेर. आणि तुमच्या शून्यकामध्ये काही विचार नाही. असा प्राणायाम जर तुम्ही 4 to 5 to करत गेलात ना, तर तो जो मधला 2चा वेळ आहे तो खूप तुम्ही मेडिटेटिव्ह व्हाल. रिअली तुमचं आत्म क्लिनिंग व्हायला लागेल. येस सचिन. सर्वात मुख्य म्हणजे तुम्ही जे सांगितलं शेवटी ना, की स्वतःकडे कसं बघायचं हा दृष्टिकोन बदलला. आधी काय ते उगाच मेकॅनिकल गोष्टी करायचं, याचा वेळ झाली त्याला प्राणायाम करा. आता ते कळालं आहे की मेकॅनिकल करायचं नाही, ते नॅचरल तुम्हाला वाटलं पाहिजे आणि ते सहज झालं पाहिजे. हा खूप जास्त भाव जाणवला याच्यामध्ये. जय गुरुदेव. जय गुरुदेव. व्हेरी गुड. जय गुरुदेव मा. ध्यान केलं तेव्हा खूप छान वाटलं. जेव्हा तुम्ही डोळे उघडायला सांगितले ते उघडावेसे बिलकुल वाटत नव्हते, पण जेव्हा तुम्ही स्वतःकडे पहा सांगितलं आणि ते पाहण्याचा दृष्टिकोन समजला, एवढं म्हणजे तो क्षण एवढा चांगला वाटला ना, एकदम आनंदाचा. खूप छान वाटलं मा. थँक्यू व्हेरी मच मा. निशामा तुम्ही हात वर केला, अनम्यूट करा. अनम्यूट करा पहिलं. शांत झोप लागल्यासारखी वाटलं रात्र झाली आहे. आणि जेव्हा तुम्हाला मनातले एकदम विचार शांत स्थिर झाले, एकदम रिलॅक्स पोझिशन मध्ये मी होते. आणि आपण काही केलं नाही. खूप खूप छोटं मेडिटेशन आहे ऍक्च्युली. आहे खूप सिम्पल इन्स्ट्रक्शन होत्या, पण तुम्ही स्वतःकडे इंटरनल गेल्यामुळे ते झालं. माझ्या शब्दांमुळे नाही झालं. तुम्ही स्वतःला त्या शब्दांना ऍक्ट करत गेलात तरच ते शक्य आहे. तुम्ही मध्ये थोडा वेळ एकदम ब्लँक झाले. विचार ब्लँक होणं हाच तर मेन होता त्यातला आहे. येस. या व्हेरी गुड. गुड. काहीच बोलू नये असं वाटतं आणि खूप शांतपणा जाणवतो. म्हणजे फक्त अनुभव घ्यावा आणि तुमचे आभार मानावे. ते कमीच आहेत, ते शब्दातून व्यक्त होऊ शकत नाही. माईक विचारू का? हा विचारा ना. मग मी जेव्हा मेडिटेशनला बसते त्यावेळेस मला माहित आहे मी मेडिटेशनला बसलाय आणि मी 100% बसलाय, व्यवस्थित बसलाय. पण मेडिटेशन मधनं जेव्हा बाहेर येते तर ते कालावधीमध्ये काय झालंय मला काहीच त्याचं सगळं ब्लँक असतं. मग हेही मेडिटेशन आहे का? कारण तुम्ही रात्री झोपता तेव्हा काय होतं, सगळं जग चालू आहे. जग चालू आहे पण तुम्हाला काहीच आठवत नाही किंवा तुम्हाला काही माहिती नाहीये. एक्झॅक्टली सेम स्थिती आहे तुमची. ओके. पण ती जास्त पॉवरफुल आहे कारण तुम्ही ऍक्च्युली जागे आहात आणि तुम्ही त्या स्थितीत गेलाय, म्हणून ती जास्त पॉवरफुल होते. आणि मग हा पोर्शन आहे ना, इथून आता सध्या 15-20 दिवस झाले मेडिटेशनला बसले ना, हा सगळा पोर्शन असा वाफा निघतोय असं वाटतं. ते कशामुळे मग? खूप काहीतरी साठवून ठेवलेलं आहे ते सगळं बाहेर निघतं.
प्रत्येकाचं साठवण्याचा कुठे कुठे असतो. जसं आपण काय होतं ना, घरातला कचरा क्लीन करतो पण तो त्या सुपात घेऊन बाहेर नाही टाकत. सपोज तुम्ही रोज झाडू वापरता आणि एका कोपऱ्यात ठेवून देताय, काय होईल? एक दिवशी तो कोपरा खूप भरून जातो आणि मग तिथनं कचरा काढण्याची वेळ येते. तसं झालंय आपलं, कारण आपण शरीरातनं कचरा काढलाय थोडा 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 थोडा, पण तो काय आहे ना बाहेर नाही टाकलाय. तो कुठेतरी कोपऱ्यात तिकडे 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 राहिलाय ना. आपला डिसीज म्हणजे बेसिकली तेच आहे की जिथे कुठं आपला वीक पोर्शन आहे आपला, तिथं ते अडकतंय. आता तुमचं काय व्हायला लागलंय तर तुम्ही कुठेतरी रिलीज केलंय स्वतःच्या, तर तिथून ते बाहेर पडतं. दॅट्स गुड. थँक्यू मॅम. मग असले छोटे छोटे मेडिटेशन टाकत जाणं ग्रुपमध्ये, जसं आजचं तुम्ही सांगताय की माझ्या शब्दांनी काहीच केलं नाही, पण मग ते शब्द खूप काही करून निघतात, खूप नाही नाही, पण महत्वपूर्ण जोपर्यंत असतात. तुम्ही ते फॉलो करत नाही तोपर्यंत येत नाही असं मी म्हणते. माझ्या हो. शब्दांनी काहीच केलं नाही असं मी म्हणत नाहीये. मी म्हणते की जोपर्यंत तुमची स्वतःचा बॅरियर तिथे नाहीये तर होईल ते. तुमचा बॅरियर तुम्ही ठेवलात तर मी काही बोललं तरी उपयोग नाही. तर तुम्हाला दोन्ही पाहिजे त्याला. या मग सुजाता नक्की तुम्ही. टाका छोटे छोटे हा मेडिटेशन प्लीज. थँक्यू मॅम. या हा, जय गुरुदेव. मग काय आता जय गुरुदेव. ध्यानाच्या म्हणजे वेगवेगळ्या पद्धती आहेत ना बऱ्याचशा. म्हणजे मी अशा बऱ्याचशा काही काही याच्यामध्ये केलेत. आधी 1 तासाचं होतं आपलं, तर रेग्युलर आहेच 15 मिनिटांचं. पण तो मेडिटेशनचा पिरियड असतो तर 1 क्षणांचा असतो. असं आपल्याला सांगितलं की ते 15 मिनिटं जरी आपण करत असतो, त्यातला जो तेच उदाहरण दिलं ना, तेव्हा नेमकं कधी होतं तर ते कधी होतं ते समजत नाही आपल्याला. त्या पिरियड मधला कधी क्षण येईल तो सांगता येत नाही. म्हणजे 1 तास पण असतो, 15 मिनिटं पण असतं आणि गायडेड पण मी केलेलं आहे असं. पण आता तुम्ही जे केलं ना तर तेवढ्या वेळामध्ये माझं का समजलं नाही कसं तुमचं तेवढ्या मिनिटांमध्ये कसं काय होऊ शकलं तेवढ्या तितक्या म्हणजे क्वालिटीचं म्हणायचं किंवा कसं मिळालं मला हे समजलं नाही ना. कारण मी 1 तासाचं याचं सुद्धा मी केले तिथं. म्हणजे तास न तास नाही, दिवसभर सुद्धा मेडिटेशन मध्ये बसावं लागतं त्या स्थितीला यायला. अशा काही ध्यान पद्धती आहेत. आपली 15 मिनिटाचे आहे गायडेड मेडिटेशन पण कुठे एमशील वगैरे तिकडे कुठेतरी होतच. हे तुम्ही काय नेमकं नाही काय मला समजलं नाही, पण तेवढ्या याच्यामध्ये तेवढं फिलिंग आलं मला. हे मला आवर्जून सांगायचं म्हणून जास्त बोलत नाही, पण अगदी खूप वेगळा ना तरच मी शेअर करतो. अदरवाईज ते आपलं चालू आहे सगळं व्यवस्थित, काही प्रॉब्लेम नाही. पण हे मला जाणवलं प्रकर्षाने म्हणून मला शेअर करावं वाटलं. ओके, थँक्यू. पण मी सिक्रेट तुम्हाला सांगणार नाहीये, ते माझं सिक्रेट आहे. नाही नाही, जे काय असं मला मॅडम कसं झालं माहिती का, नाही नाही, मी मी ज्या गंमत वेळेला करते. कळलं नाही मला तुम्ही नाही काय म्हणता ते. मी मी जस्ट ज्या वेळेला लाईट मूड असं करते कुठं झालं बाकी माहितीये काही का, मी ज्या वेळेला गुरुजींच्या समाधीजवळ बसलो होतो ना त्यांच्या याच्यामध्ये एकदा गेलो होतो मी फक्त एकदा मागच्या वर्षी. त्यावेळेला मला तिथलं जे फिलिंग आलं म्हणजे मी त्याची अपेक्षाच होती ना. म्हणजे तिथं परत जाऊन तसं होईल असं सांगता येत नाही, ती अपेक्षाच माझी होती. पण तसं झालं ते ते आणि असं झालं यावेळेला. म्हणजे कधीतरी तो येतो पिरियड, असं कधी सांगता येत नाही नक्की कधी मिळेल. कधी येईल कोणाला कुठली वेळ ते सगळं. हा हा, हेच असं करेक्ट. राईट राईट, करेक्ट. चलो गुड. सो उद्या ऍक्च्युली मी याचा एक सेशन ठेवलाय की नवरात्रीचा उपास कसा करायचा, उपासात काय वगैरे. तर तुम्हाला तो मंत्राचा सेशन परत उद्या हवाय का 1 दिवस वाढवून हवाय? कारण मग मला ते काहीतरी असं प्लॅन केलं पाहिजे, कारण तो सेशन मग पूर्ण वेळ घेतो.